अरे अरे एवढे पैसे कुठं व्हायचे माझ्याकडं. नाही नाही, तू काळजी नको करू, मी बघते काही ना काही. लाखभर तर नाही व्हायचे, पण 50,000 तरी बघते मी, कुठून तरी करायला लावते त्यांना. अरे पण हा, तू तू काळजी करू नको. तू मात्र बाबांची काळजी घे बाबा. हा, आणि जास्त काही लागलं ना तसं तर मी येतेच आहे त्यांना भेटायला. पण काही लागलं ना तरी मला फोन कर. हा हा, बघते जेवढं आता 50च्या वर जेवढं जमेल ना तेवढं प्रयत्न करते. पण तरी 50 तर तू धरूनच ठेव की मी माझ्याकडनं 50 करेलच म्हणून. हा, अरे पण बरं ना, तर आपल्या हातात वेळ तरी राहिला ना तेवढा रे. मग नाही नाही. हा 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 हा, करते करते. हा सांग कधी हा, चालतंय चालतंय. कळणार तू. बरं थांब, मी तुला करते नंतर फोन. हा, काळजी करू नको, मी फोन करते तुला. काय रे? हो ऐका ना, काय? दादाचा फोन आला होता. अं, माझ्या वडिलांची तब्येत लईच खराब झाली. म्हणजे त्यांना आहे ना सौम्य झटका आलाय. अयो. आणि त्यांना आता लगेचच तातडीने ह्याला पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट केले. आणि मी ना ब्लॉकेजेस निघालेत त्यांना. हा. तर म्हणजे पैसा लागतोय, तर थोडंसं काहीतरी आपल्याला करता येईल का? अरे आता पैसा आणायचा कुठून सांग बरं इतका? अहो किती आता लागत म्हणले? तसं तर दादा म्हणतोय लाखभर रुपये. हं. पण मी त्याला म्हंटल की लाखभर तर नाही व्हायचे, पण 50,000 तरी करू म्हणून. अरे इथे 15,000 रुपये महिना सरपंचाकडे हा. महिन्याला आले का ते सगळे खर्च होते, शिल्लक आहे का काही मला सांग बरं. अहो पण मला एक सांगा, जर आपण आपल्या माणसांच्या अडीअडचणीत जर मदतीला आलो नाही तर उपयोग काय आपला? अरे सगळं खरं आहे, सगळे सोंग करता येतात बाई, पण पैसे सोंग करता येत नाही. अहो ते मला बी माहिती आहे की पैशाचं सोंग नाही करता येत. पण तुम्ही डोकं लावा ना, कुणाकडनं घेता येतील का काय? आता आधी सरपंचाकडून उचल घेतलेली आहे, आता ते परत देते का नाही अहो हा? देतीन ते. हे बघा, हे काही आपण हाऊस मौज करायला नाही मागत आहे त्यांच्याकडनं. बरं ठीक हा आहे. मी जातो सरपंचाला म्हणतो असं असं सांगतो बाई, हा 50,000 रुपये द्या. काय म्हणते ते बघतो मी सरपंचाला. हा. हा नाही, त्यांना म्हणायचं द्याच म्हणून. हा, मग मागतो ना, हा, दिले तर ठीकच आणि आहे. समजा जर 50,000 50,000च्या वरती देत असते ना, तसंही बघा. बरं ठीक आहे. हा. चालेल, मी बोलतो त्यांना. हम्म. काय म्हणतात काय नाही. हा हा, येऊ का मी? तेवढं बघून घ्या. हा, तू नको टेन्शन घेऊ. हा, पण नक्की आणा बरं का. आयला या घंट्यानी काय काय हिशोबात घोळ घालून ठेवलाय. आपण घंट्याला मॅनेजर ठेवलाय म्हणलं, आता हे असं व्हायचंच. सरपंच, काय रे? एक थोडं काम होतं. बोल ना बाळू. ते काय झालंय, आता उशाला फोन आलता तिच्या भावाचा. हा. ते काय सासरे ऍडमिट केलंय वाटतं. काहीतरी त्यांचे छातीत का काय तरी ब्लॉकेज निघाले तर अरे बापरे. तेव्हा एक 50,000 रुपयाचं काम होतं. 50,000 रुपये हा, का? आता कुठे आहेत पण सासरे? काहीतरी पुण्याला ऍडमिट केलंय वाटतं. आईला पुण्याला केलं म्हणजे गोष्ट सिरियस आहे राव. हा ना. आता तिला अँजिओप्लास्टीच करावं लागेल. आता पर्यायाने तेच काहीतरी प्लास्टिक प्लास्टिक म्हणत होती बायको. अवघड आहे. 50,000 रुपये देता का मला? नाही, 50,000 घेऊन जातो. माझ्याकडे आहे तेवढेच आहेत 50,000. घरी ठेवलेले असतील, घेऊन जातो. मी सांगतो सरपंच. आता काय बरं दुख ना भाण्याचं काम आहे सरपंच. नाही नाही, अरे असं आपण नाही मदतीला यायच्यात कोणी यायचं. आता तू माझ्या भरोश्यावर येत आहेस म्हणल्यावर गाव सोडून तुझं मागं पुढं मलाच बघावं लागेल. 50,000 येतात आता सध्या ते माझ्याकडे. 50,000च म्हणले. 50,000 त्यांच्याकडे ऍडजस्ट केलं, लाखभर रुपये लागतील असं म्हणत होते. हा हा तर बायको म्हणली, उशी म्हणली 50,000 रुपये आणा सरपंचाकडून. म्हणलं ठीक आहे, जातो सांगतो सरपंचाला काय म्हणते ते बघतो. मग एक काम कर, हा. आता सरपंच बाई घरी असतील. हा. आता मला नाही जायचं घरी, पण मी फोन करून सांगतो कपाटातून ते 50,000 काढून देतील तुला. ठीक. तुला सुट्टी पाहिजे का ते नाही नाही नाही, तिच्याकडे पैसे दिले का ती करीन ती आपली ऍडजस्ट करीन. मी कशाला सुट्टी घेऊन काम बुडवू नाही सरपंच. तुला जायचं असेल तर म्हटलं. नाही नाही, नको नको, पैसे मतलब आहे फक्त. नाही काय प्रॉब्लेम. मग सांगा सरपंच बाईल फोन करून, मी लगेच जातो. 50,000 बंडलच आहे एक ठीक. 500 नोटाचा. ठीक, मी सांगतो फोन करून. हा हा? हा हा हा. बाळासाहेब का काय? गणगण काय नाही, जरा गणगणच रे श्याम. काय झालं? काय सिरियस मॅटर आहे काय? सिरियसच म्हणायचं. काय झालंय, ते सासरे ऍडमिट केलंय सासऱ्याला. हा का? हा, आताच उशिला पुण्याला, आताच उशिला फोन आलता. हा. त्याच्या भावाने फोन केलता. पैशाची गरज आहे. आता पैशाची झाली नड भागली. 50,000 घेतले सरपंचाकडून, म्हणजे घ्यायचे तर काय झालंय काय नेमकं? काहीतरी ते ब्लॉकेज निघाले तर वाटतं. काहीतरी अँजिओप्लास्टिक काहीतरी करायचं चाललंय. आपल्याला त्याला 50,000 काय होईल वाळू भाऊ? आता ते सगळं खरंय, पण आता आपल्याच्याने जेवढी मदत होईल तेवढी करावं. तिकडं आता मेवना बघतोय काय करायचं. हो, हे दवाखान्याचे काम तुम्हाला माहित नाही. पार भिकेल लावून सोडित येतं. मी तर म्हणतो गरीबाच्या वाट्याला ना हे यावाच नाही, हे दुखणे बाणे. मी म्हणतो डायरेक्ट उचलावं.
अरे आता देवानी. सगळं खरं आहे श्याम, पण आता जे ना आपल्या नशिबात आहे ते भोगावंच लागणार आहे ना. नाही नाही बाळू भाऊ, तिथं आहे ना पैशाचा म्हणजे पाण्यावर पैसा वाचावा लागत आहे दवाखान्याच्या बाबतीत. आणि लाखन 1.5 लाखांनी काही होत नाही. एन्जिओप्लास्टीनी, अटॅक बिटॅकनी मी तो इतके लोक पार तुम्हाला सांगतो हे खर्च करून करून बरं ते वाचला तर ठीक आहे, नाही एका गरीबाचं आहे ना अख्खं घर बुडवतं त्याच्यामध्ये माहितीये का. बाकीच्याला ते कर्ज फेडता फेडता मरतो माणूस. आता माझंच बघ ना, आता मी 50,000 घेतले, कमीत कमी मला वर्ष जाईल ना ती सरपंचाची फेडता फेडता. नाही नाही भरपूर खर्च येईल बाळू भाऊ, तुम्ही काळजी घ्या. आणि अजून पैशाची सोय करायला लागलं तर आता बघतो कुठेतरी, आता सरपंचाकडून एकदा 50 नेऊन दिले, कमी पडले तर मग मला असंच तो याच्यासारखीकडे हात पसरून मागावं लागते. बरोबर. तरी बी ना हातचा राखून ठेवा तुम्ही, कारण पैसे कधी लागते. आणि हे दवाखान्याचं काय म्हणतो, गरीबाचं कामच राहिलेलं नाहीये दवाखान्याच्या बाबतीत. खरं आहे श्याम, तो गरीबाचं नाही राहिलेलं आता हे. तेच ना बघा तुम्ही पण काळजी घ्या. गरीबाच्याच वाटेल येतं ना दादा. तेच तर होतं ना मग, या असाच विषय होतो. आणि गरीब काय होतं, ते खर्च करू करू मरतो. आणि ते जगलं पेशंट तर ठीक आहे, नाही ते फेडत बसावं लागतं बाकीच्यांना. म्हणजे गेलं का तो बिचारा तो पेशंट तर जातं ते बाकीच्यांचं बी आयुष्य बरबाद होऊन जाते. खरं आहे श्याम, तू चालेल. बघा तुम्ही सोय करा. हा, काही लागलं तर बघू काही. हा 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 हा. अय उशे, अय उशे, हा आले का? भेटले का हो पैसे? झालं काम. सरपंचाने दिलेत 50,000. लय बरं नुसतं झालं दुखण्याचं काम म्हणले, हा. लगेच 50,000 काढून दिले त्यांनी. अरे सरपंचासारखा देव माणूस सापडून भेटायचा नाही, कारण मी दर महिन्याला पैसे मागतोय, मला विचारलं सुद्धा नाही की तुला काय पाहिजे, किती पाहिजे. म्हणलं मला 50 पाहिजेत. म्हणले बरं झालं बाबा, माझ्याकडे 50 शिल्लक घेत, घेऊन जाय. लय आता बरं एक झालं काम म्हणलं कर, का? हा हे पैसे घे, हा तू लगेच जाय स्टँडवर आणि गाडीनं तिथं पैसे हा, देऊन मी ये. तेच करणार होते. मला तर तेच काळजी वाटत होती. म्हणले यांनी जर पैसे नाही दिले तर मग करायचं काय? अरे मी आता नुसतं- विचार करत होते की म्हणलं हे गळ्यातलं ठेवावं आणि तेवढे जेवढे काही पैसे येतील तेवढे घेऊन जावं लगेच. नुसतं म्हणूच तर दम का लगेच म्हणले 50,000 आहेत घरी, सरपंच बाई देते. आणि घरी गेलो, सरपंच बाईकडून पैसे घेतले. आता तू वेळ नको घालू, नसलं का स्टँडवर जायला गाडी तुला तर श्याम तुला भेटन मध्ये, हा. त्याला म्हणा मला रिक्षा स्टँडवर सोडव. हा हा हा. आणि संध्याकाळी माग येई इथं, तुला माहिती आहे ना किती अडी अडचणी हो, आता घरी. येते मी, नका काळजी करू तुम्ही. मी आहे ना अशी जाते, पैसे देते आणि लगेच येते. हा. पण एक काम करू, 1-2 दिवसांनी आपण मात्र दोघं जाऊन भेटून येऊ अरे त्यांना. मग नंतर जाऊ ना आपण, आता पैशाचं काम आहे महत्वाचं. हा तेच तर, म्हणून तर तिथं- मला लगेच निघाले ना तिथं मी. भेट वडिलाला, हा. आणि तिथं मला फोन करून खुशाली कळव त्यांची. हा, आणि जर का कुणी गावातून जाणार असेल ना हा. तर त्याच्याकडेच पैसे पाठवून देते आणि मी माघारी येते. नाही हा मग ते अति उत्तम. चालत जे दोन्ही पैकी जे सोयीस्कर जसं वाटेल तसं ऍडजस्ट होईल करते. तसं. बरं मी तिकडे सरपंचाच्या मळ्यात चाललोय, हा हा तुझा तेवढे पैसे हा, देऊन मी ये. लगेच जाते. हा हा. जाऊ दे, मी जाते लगेचच. अरे ते सकाळी ते बाळभाऊची बायको लय घाई घाईत गेली तुझ्या रिक्षात. हो, ते त्यांच्या वडिलांना ऍडमिट केलंय पुण्याला. ते काहीतरी हार्ट मध्ये ब्लॉकेज निघलेत, अँजिओप्लास्टी वगैरे काहीतरी करायचंय. बाई हो ना. हा मग मग काय केलं तिथे ऍडमिट. हे काय पैशाची कमी होती, बळवा म्हणले पैसे बघू राहिले. ती सरपंचाकडून बळवा म्हणले काहीतरी पैसे घेतले वाटतंय. हा. आणि ते गेलेत उषा वहिनी द्यायला गेले असतात. हा का हा ना राव, लय बघा ना वाईट काय झालं, वेळ असं आली. नाही व्हायला पाहिजे नाही का. हो ना, काय होईल माणसाचं काही सांगता येत नाही. काय माहिती आता, काय माहिती कसं आहे काय आहे. मग गेला तर उषा वहिनी आल्यावर संध्याकाळी समजून. तेच मी पाहिलं होतं तुझ्या रिक्षात लय घाई घाईत हा चालली. नाही, घाईच होती त्यांना मी काय केलं, स्टँडवर बसून दिलं. हा. गाडी आली तेवढ्यात, हा. मुंबई गाडी तुझी ती पुण्यामार्गी. ते उतरले असते. बाई बरं व्हायला पाहिजे देवाच्या कृपेने. नाही ना, होईन बरं. आता काय एकदा अँजिओप्लास्टी केल्यानंतर बरंच होईल. हा पण तरी एक हेच असते ना, भीतीच असते ना. हा ना. आणि हे 50,000 घेऊन गेला, 50,000 काय होणार आहे का त्यांचं. लय बाई, दवाखाना म्हणले लय पैसे लागत. त्यांचे भाऊ बी काय लय मोठे तालेवार नाहीत ना. हा, त्यांनी बी आता कुठून तरी गोळा बाळभाऊंची केले पण असतील अशी पैसे. परिस्थिती, ते पण सालगडी म्हणून काम करत. काय माहिती आता, होईन. हा बाई चला, एकदाच खत झालं इसकटून, दिवसाचं काम झालं. तेव्हा कसं व्हायचं आता? 50,000 तर काहीच झालं नाही. तेव्हा कसं, तेव्हा काय करून काय नाही कळणं, डोकं चाललं माझं. बरं झालं काय रे, तेच आली का? हा. बस. लय दमले. बरी आहे तब्येत? हो, कशाचं काय, काय झालं? लयच तब्येत खराब आहे त्यांची. हा. आणि पैसा बी लय लागणार आहे बघा. ते 50,000 ना म्हणजे असे नेले आणि असे गायब झाले असं म्हणायला पाहिजे.
म्हणजे ते 50,000 फक्त डिपॉझिटमध्येच गेलेत. अजून तर मेडिकल आहे, बाकीच्या सगळ्या त्यांच्या ट्रीटमेंट करायच्या, ते चेकअप करायचे, त्याला लय पैसे लागणार आहे बघा. आणि भाऊ तर तिथं अडकलाय. तो म्हटला मी कसं बसं फोनवर जे जे मॅनेज करता येईल तेवढं करतो, पण बाकी जबाबदारी आता तुझ्यावरच आहे म्हणे. ते कसं व्हायचं? चांगली जबाबदारी द्वयावर आहे आता. मग काय. मला आता काय करावं, सरपंच परत पैसे द्यायचे नाही आता त्यांना कोणत्या तोंडाने मागायची, एकदा मागितलेत. हो पण मग आता कसं करायचं ते तरी सांगा ना. नाही म्हणलं तरी 3-3.5 लाख लागतील असं म्हणतात ते. आणि मी त्यांना विचारलं ना, तर ते म्हणले की ब्लॉकेजेस आहेत आणि ते काढायचे म्हणलं तर ते काय स्प्रिंग वगैरे टाकावं लागणार म्हटले. मग त्याला ऑपरेशन करावं लागेल आणि मग त्याला खर्च लय वाढणार बघा. आणि ICU मध्ये एका दिवसाचे नाही म्हणलं तरी 10,000 ते 15,000 घेतात बघा ते. विषय हां मी एक काम करतो, आपल्या गावाकडचे अर्धा एकर आहे ना, हां. ती एक येतो. नाही नको. का? अहो तुमच्या आई वडील नाही ऐकायचे. ते म्हणते हिनेच्या बापासाठी सगळं घरदार विकून टाकलं म्हणून. तसं नको. अहो पण आता कोणाला मागावं पैसे, कोण देईन आता सांग बरं. कसं व्हायचं एक आता? तर आपलं हात बोट हे अवघड आहे हो. काहीतरी डोकं चालवा ना. आता काय डोकं चालू, आता कोण देईन गावात, सरपंच सोडून कोण आहे माझ्या ओळखीचं सांग बरं गावात. तुमचं बी बरोबर आहे. एक काम करू का, हे आपण गहाण ठेवलं तर येतील का काहीतरी पैसे? नको नको, ते कशाला मोडी दी. मग अहो काहीतरी करा ना मग. एक तर भाऊ तिथं अडकलाय, तो या काही करू शकत नाही आणि मी कुठं कुठं फिरणार, मला ते तरी सांगा बरं. या गावात माझी काही एवढी पण ओळख नाही की मी कोणाला मागितलं तर देतील म्हणून. ऐक ऐक ऐक. मी काय करतो, अ, चेअरमन कोणी याजन घेतो आणि हा. काय जे त्यांचं याज असं ना ते फेडू आपण. हा तसं तरी हा? बरं होईल. हा कारण त्याशिवाय पर्याय नाही आता आपल्याकडं. पण ते देतील का? आपल्याला याज द्यायचंय, आपण फुकट थोडंच घेणार आहे. आपण तुम्ही सरपंच माणूस, ते देतील का मला जरा? देते ते मागितले देते, पण दुखण्याचं काम आहे. तसे नका देऊ, तुमचं काय याज असेल ती मी द्यायला तयार आहे. एक हा. मला ₹1,00,000 द्या असं बोलतो त्यांना. हा लय बरं होईल हा? बघा. बघा तुम्ही त्यांच्याशी बोलून चालेल. बघा ते काय म्हणतात काय नाही. चालेल. आणि मी ना एक काम करेन, तुम्हाला मदत पण करेल आणि त्यांचं व्याज फिटवायला आणि पैसे फिटवायला ना मी जास्त काम पण न धरेल. बरं ठीक आहे, हा? जाऊन दे. हे एवढं खोरण घ्या नाही येतं घरात. हा मी आलो डायरेक्ट चेअरमनला भेटतो. हा. अय श्याम, चेअरमनला पाहिलं का रे तो? चेअरमन सकाळपासून नाही दिसले राव. पहिला हा 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 हा, ते कोणतरी एक माणूस आला होता बा, म्हशीचा व्यापारी होता. हा होते तिकडे गेले का नाही बाजारात? आयला मग आता घरी नसते ना. का बरं, काय झालं? काम आहे जरा त्यांच्याकडं. ते तुला नाही सांगितलं रे, सासरे ऍडमिट येते. ते झालं नाही का भागाभागी तुमचं? अरे आता ते 50,000 सरपंचकडून घेतले, हं. ते फक्त डिपॉझिटच भरले. अरे अजून बापरे. 1,00,000-1.5 लाख लागते. तर मला काय वाटतं, चेअरमन कोणी काही व्याजाने पैसे घ्यावा बाय. मी तुम्हाला काय म्हणलं बाळू भाऊ, 1,00,000-2,00,000 रुपये चुटकी सरशी पुरत नाही दवाखान्याच्या कामाला. तुम्ही एक काम करा, चेअरमनला फोन लावून बघा, कुठं सापडायचं नाही ते. मला तो 100% ते व्यापाऱ्याकडे गेला असं. बरं मी आलो, जरशी लाईट आली फक्त मोटर चालू. बर बर मी करतो फोन. बरं झालं, चेअरमनला फोन लावून तरी बघतो कुठे आहेत. लागला. हॅलो, हा चेअरमन. अहो मी बाळू बोलतोय. ऐका ना, मला थोडी नड लागली. ते सासरे ऍडमिट आहेत पुण्याला. मला 1,00,000 लागत होते. हा हा हा, ऐका ना, काय तुमचे 1-2-3 रुपये काय टक्क्याने असेल ते मी देतो. 10? बर ऐका ना चेअरमन, तुमचे 10 रुपयांनी असू द्या, पण मला नड आहे हो, तिकडे ते सासरा ऍडमिट आहे. ते उशी आलेली आहे. मी सरपंचाकडून 50,000 घेतले, ते 50,000 डिपॉझिटला सुद्धा फुडले नाही तिथे. तर मला काय करा बरं. नाही 50 होईन ना. हा बरं 50 का असा ना, पण तेवढे 50,000 द्या मला. तुमचं काय असेल 10 रुपये टाक्याने ते मी देऊन टाकीतो. कुठं घरी जाऊ आहे म्हणजे घरून घेऊ का? बर 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 चालेल चालेल. 50,000 का म्हणा, पण तेवढे द्या मला. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. ठेवू का? हा येतो. हा बरं झालं गड्या. 50,000 रुपये येणार आहे काय बाळू भाऊ कडं? 50. हा दाद्या, आले का रे? शुद्धीवर आले का ते? आणि डॉक्टर काय म्हणतात? हा अरे पण त्यांना काही खायला प्यायला देत आहेत की नाही? नाही अजून.
बाया बरं एक काम कर, पण तू आहे ना तू 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 तुझी तरी काळजी घे बाबा. कारण तू नीट राहिला म्हणजे तू त्यांची काळजी घेशील ना नीट. हा मी पैशाचं बघतीये, जसं जमन ना जिथे जमन तिथून मी पैसे बघते करून मॅनेज. हां हां तू नको काळजी करू, बघते मी. हां बघते 1-2 लाख जसं जमते ना तसं बघते. हां हां चालतंय. बरं करते मी तुला फोन, थांब. हां हां ठीक आहे. बरी आहे तब्येत? नाही ना अजून शुद्धीवरच आले नाही बघा ते. अजून ICU मध्येच ठेवलं त्यांना. काही अरे खाल्लं पिल्लं नाही? काहीच खायला देत नाहीयेत. ते शुद्धीवर नाही तर खाणार कसं? आता फक्त सलाईनवरच आहेत. मी दादाला तेच विचारलं की बाबा त्यांना काही खायला प्यायला दिलं की नाही किंवा शुद्धीवर आले की नाही. अवघड आहे रे बाबा. बरं ते जाऊ दे. हे बघ हे चेअरमन कोण 50,000 आणलेत. 1,00,000 रुपये मागितले त्यांना. हां त्यांनी नाही बा माझ्याकडे 50 आहेत, एवढे 50 घेऊन जाय. फक्त 50च? अरे 10 रुपये टक्क्याने आणले ते, हाय. तसे देत नव्हते चेअरमन. आपण 50,000 काहीच व्हायचं नाही. मी आता अरे दादाला पण तू आता एवढे घेऊन जाय, बघू अजून कोणाकडे भेटले तर. दवाखान्याचं काम आहे ते, होऊन जाईन. आपण ती लोक नाही ऐकायची ना. 50 तर नेऊन देते तेवढे, बघू ना कोणाकडे तरी. ते म्हणले ऑपरेशन करायचं असेल ना तर पहिले 1.5 लाख तुम्हाला भरावे लागतील. आता मला सांगा फक्त 50 नेऊन काय होणार आहे? हे लगेच 50,000 ते फक्त मेडिकलसाठी वापरतील. अरे पण आता आपल्याकडे एवढा पैसा आहे का सांग बरं? याच्याकडून त्याच्याकडून घेऊनच देतोय ना. बरं आता ते व्याजाने घेतलंय ते काय हात उसने नाही किंवा घेतले आणि परत दिले असेच. हा आता तुम्हाला बोलून पण काही फायदा नाही म्हणा. म्हणजे तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करताच आहेत, पण आता कसं व्हायचं हो? हा, तू नको काळजी करू, तू तेवढे जाय घेऊन तू हा, मी आवाराला आता लागला तर तेच जाय तू. म्हणणार होते. मी हे देऊन येते जाय. आणि मग तरी पण ना कुठे भेटतात का ते बघा बरं का. मी बघतो गावात चौकशी करतो, हा कोणाकडे भेटले तर 10 काय 11 रुपये टक्के असले तरी घेतो. दुखण्याचं काम आहे हा ना ते, कवा आयुष्यभर का फेडणं व्हायना, पण माणूस नीट झाला पाहिजे. ते तर आहेच ना. तू जाय चालतंय. आवाराला तू तर. हा चालेल. मी येते लवकर. हा ये. अवघड आहे रे बाबा हे दुखण्याचं काम. अहो गंटन कुमार, अख्खे 50,000. 50,000 म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? अरे, किती दिवस खर्चू राव 50,000 रुपये, संपायचे नाही. चला गंटन कुमार. टेड्याव टेड्याव. लवकर जाते, पैसे देऊन टाकते म्हणजे. हा, तेवढं काम पण लागेल मग. बापरे. सॅम भेटला असतं त्याला म्हटलं असतं रिक्षाने सोडव, पण आता ते पण नाही. काय कर. अरे वाचवा, अरे कोणी आहे का? ए थांब थांब, अरे वाचवा माझे पैसे. अरे मुर्द्या थांब थांब तू थांब. अरे ए मेल्या थांब. हो हो एक लय मोठा घोटाळा झाला बघा. काय हो एक भामटा आला आणि तरी माझ्या हातातले पैसे घेऊन पळून गेला बघा तो. पैसे घेऊन पळून गेला? हा अरे मग असे पैसे हातात नेत असतात का? अहो आता गणगणित ना असेच निघाले ना तुमच्या समोरच. आईला झक मारली, मीच आपल्या घेऊन गेलो असतो ना तर परडला असतं. असे पैसे हातात काहीतरी पिशी तर नेवा ना. अहो आता माझ्या डोक्यात एवढी गणगण होती. मी तर आताशी बोलत होतो, तुम्हाला पण माहिती ना हो. मी फक्त बसले होते, तुम्ही पैसे आणून दिले, मी लगेच तर निघाले बघा. मग असं काही ओळखीचा वगैरे वाटत होता का? अहो आता नाही तरी तोंडाला ते रुमाल बांधलं होतं. आईला ओळखीचं असतं तर मी त्याला सोडलं असतं का? अवघड आहे रे. असे किती पैसे आणले तर पुरायचे नाही, असे जर चोऱ्या झाल्या तर. अहो आता काय करायचं ते तरी सांगा ना. आता काय एक तर करायचं एवढ्या आता? मुश्किलीने पैसे मिळाले होते ते 50,000 आणि ते पण गेले आता. बघा ना काहीतरी करा ना. अरे आता करू का? आता डोकं आणून घेऊ का मग आम्ही? कुठं काही झाड बिड आहे का तेव्हा पैसे हे करू मी? अहो पण आता गावात बघा ना कोणी म्हणजे आता लगेच देईन का कोणी मला पैसे? अहो पण मग आता 2 तासांनी गेल्यावर देणार आहे का कोणी पैसे? अरे आम्हाला? आता ते 10 रुपये टक्क्यांनी चेअरमन कोण आणलेले ते जर असे गेले तर आता अजून किती मागितले तर नाही ना पुरायचे ते विषय. अहो पुरायचे नाही, पण आता हे गेलेले पैसे तर शोधायला मदत करा की चला ना माझ्या आता बरोबर. कुठं गेले कुठं घेतले मला माहितीये का? अहो ते खाली त्या चौकामध्ये मी चालले होते ना, हा. तर मागून तू पळत पळत अरे आला मग आणि ते- आरडायचं, लोक गोळा करायचे तेवढे अहो तेवढे. मी आरडले, त्याच्या मागे बी पळाली मी, पण मी काय करू आता, मला ते तरी सांगा. तिथं कोणी नव्हतं. आईला अवघड आहे बाबा. मला वाटलं सॅम वगैरे कोणी असेल तर मी त्यांना तरी पण लगेच बोलून घेईन आणि रिक्षामध्ये जाईन त्याच्या त्या मागात त्या माणसाच्या बरं, मागात. ऐन वेळेस असं कोणी सापडतं का लगेच? आता मग तुम्हाला हे समज ऐन वेळेस कोणी सापडत नाही, मग मला कसं म्हणते तुम्ही कोणाला तरी बोलायचं आणि तू पळायचं म्हणून? अरे म्हणजे आरडायचं, लोक गोळा झाले असते ते म्हणतो मी. अहो आरडले, लय आरडले मी. पण आता मला तुला सांगा, 17 वेळेस सांगितलेलं हे जरा डोकं ठिकाणी येऊन काम करीत जा. असे हातात पैसे घेऊन जात असतात का? आता मला सांगा माझ्या बापाचा जीव एवढा ह्याला टांगलेला लागला आणि मी कशी निवांत जाणार आहे बरं? डोकं शांत राहणार आहे का माझं?
बरं जाऊन दे आता थक करू नको. गेलं तर आपलं नशीब म्हणायचं. अहो आपलं नशीब काय म्हणताय तुम्ही? एक तर किती मुश्किलीने भेटले होते पैसे. थोडं तरी 10% तुम्ही देणार होते त्या माणसाला. अरे झालं पण आता करते काय, आता गेले तर गेले, परत येणार आहेत का? आपण शोधायला तरी चला ना. चल उठ. हा चला. ऐ, 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 ऐ. काय हं? काय इकुटाने करतो रे तू? हा काय? श्रीधर, हा. आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. हा दाद्या, अरे काय नाही, पैसे जमा झाले होते 50,000, तेच घेऊन येत होते, पण एक भामटा आला आणि त्याने हातातून पैसे घेऊन पळून गेला बघ. हा, अरे मी घाईघाईतच येत होते तिकडं. अरे वाटोळ वाटोळ होईल त्या माणसाचं. अरे 10% व्याजाने घेतले होते पैसे. आता काय करू आता? बरोबर बघते मी, कुठं भेटले ना अजून तर बघते मी. बरं करते मी तुला नंतर, थांब. हा बाय. काय झालं? अरे काय सांगू आता तुला. तुझ्या दाजीने नाही, माझ्या यांनी पैसे जमा केले होते वडिलांच्या ऑपरेशनसाठी. हा. तर ते कोणतं भामटा आलं आणि माझ्या हातातून पैसे घेऊन पळून गेला. हा ना, जरा हे हा, पैसे. त्या भामटा मी पुढे जाऊन असा हाणला, असा रिपीट केलं ना, त्याच्याकडून पैसे घेऊन आलो माग. हा, आणि मग सगळे पैसे आणले. मग अगं बाई, तुम्ही जरा अशी काळजी घेऊन चालत जा ना, जरा रस्त्याने अशा हातात घेऊन चालत असतात का अरे पैसे? अहो भाऊजी, आता काय सांगू, माझ्या डोक्यात एवढी गणगण होती ना, फक्त पटपट लवकर जायचं आणि गाडी भेटावी म्हणून मी चालले होते ते सगळ्या गणगणीत. गणगणी ठीक आहे, आता आपण उद्या ते पैसे गेले असते ना, झाला असतं ना हा ना. वाटलं तिकडे. ते गरज किती आहे त्या माणसाला? ते तर आहेच. मग लय बरं झालं तुम्ही पैसे आणून दिलेत ते. चालन ते बघा हा, हा. आणि जाऊन या दवाखान्यात देऊन या हा लगेच. लगेचच. बरं पैसे भेटले. ओ सॅम भाऊजी, अहो सॅम भाऊजी, अहो अहो माझे फक्त 50,000 होते. अहो या 2-2 गड्डे त्याच्यात. अहो कंटे झालं तुझं? झालं ना? हम्म. भारी झालं बघ. पण मला काय म्हणायचं, तू असं काऊन केलं बरं? अरे 50,000 रुपये उचल घेतली तो सरपंचाकडून, तुला फेडायला 5-6 महिने जाते. ज्याला बाप नाही ना, त्यालाच बापाची किंमत कळते बघ. अरे उषा वहिनी सारखा जर मला बाप असता, मी माझ्या बापासाठी दवाखान्यात खर्च नसता केला. पण मग मी काय म्हणतोय, मग तू डायरेक्ट बी देऊ शकत होता ना उषा वहिनीला पैसे नेऊन. हे असं काय करायची गरज होती? अरे उषा वहिनी मला भाऊ मानती. हा. तिला बिचारेल माझी सगळी परिस्थिती माहिती. मी अनाथ आहे, मी लोकांच्या घरी राहतो, कामधंदे करतो, पोटा पाण्यापुरते. मी दिलेले पैसे उषा वहिनीने घेतले नसते. तिला माहिती आहे, हिने कुठून तरी उसण्यापासणे करून व्याजाने उचल करून आणलेले आहेत म्हणून. खरं आहे, तुझ्याकडून कुठे येणार तेवढे पैसे? हा. मग त्याच्यामुळं ह्या मार्गाने पैसे दिले. पण मग तू रिटर्न कशी घेणार ते? त्याला काही रिटर्न घ्यायचे? इतके वर्ष पोटा पाण्यासाठी काम करत होतो, आता बापासाठी काम करत. कंटे मानलं राव तुला. चल. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे. लय अवघड हाय गड्या उमजा या बापर. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.